हॅलो, गुड आफ्टरनून मुलांनो. आज आपण पाहूया विषय इतिहास, मौर्यकालीन भारत, इयत्ता 6वी, पाठ क्रमांक 7वा. चला तर आपण पाहूया मौर्यकालीन भारताची थोडीशी प्रस्तावना. आज आपण मौर्यकालीन भारत हा घटक पाहणार आहोत. मौर्यकालीन भारत विद्यार्थ्यांनो हा पाठ खूप छान आहे बरं का. भारत देशामध्ये सर्वात प्रथम एखाद्या जे राज्याने जे सर्वात मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं ना, ते म्हणजे मौर्य साम्राज्य. मग हे मौर्य साम्राज्य कसं काय झालं, ते कसं काय उदयास आलं, हे राज्य केले हे मौर्यकालीन राज्यामध्ये हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मौर्य साम्राज्य स्थापन करण्यामागचं नेमकं काय कारण होतं, हे त्याला पार्श्वभूमी काय होती हे आपण समजून घेणार आहोत. नेमकं काय घडलं, त्याच्यामुळे मौर्य साम्राज्य उदयास कसं आलं हे आपण पाहणार आहोत. आता आपण मागील पाठामध्ये पाहिलं जनपद कशी निर्माण झाली किंवा महाजनपद कशी निर्माण झाली. जनपद म्हणजे काय, छोटी छोटी राज्य आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. आणि महाजनपद म्हणजे त्याच्या राज्यांमध्ये विभागणी केलेली असते. कोसल, वत्स, अवंती आणि मगध अशी मागच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहोत. तर मग आपण जनपदे निर्माण झाली, त्यानंतर महाजनपदे निर्माण झाली. आता ही महाजनपदेमध्ये मगध मागील पाठच्या शेवटी आपण पाहिलेलं आहे. तर मग आता जगात वेगवेगळे देश आहेत तर होते, म्हणजे वेगवेगळे देश होते. आपला भारत देश इकडं मात्र ह्या मौर्यकालीन भारतामध्ये म्हणजे इराण आणि ग्रीक असे देश पसरले होते. ग्रीक आणि ग्रीक इराण हे यांच्यात पूर्वी इराण राज्य हे सर्वात मोठे राज्य होते आणि ते राज्य नंतर त्या राज्यानंतर ग्रीक राज्याचं राज्य आलं, मोठं राज्य आलं. नंतर मग हे ग्रीक लोक आहेत ना आपल्या भारतावर आक्रमण करायला लागले. नंतर तर ग्रीक लोकांचा जो राजा होता सिकंदर राजाने, सम्राट सिकंदर, तो खूप मोठा राजा होता. नंतर म्हणजे सम्राट सिकंदराने काय केलं, त्यांनी जगाचे असतो सगळे भूप्रदेश ते सगळे जिंकून घेतले, वाटले त्यांनी. अशा पद्धतीने मौर्यकालीन भारत हा पाठ आपण समजून घेणार आहोत. आता इथं मौर्य आपण थोडस पाठाकडे येऊया. मी तुम्हाला थोडस, तुम्हाला माहित आहे का थोडस नाही का, हे आपण थोडस वाचन करूया. आवाज येतोय मुलांनो? हॅलो. आता आपण मी थोडस तुम्हाला सांगते. मौर्यकालीन भारतामध्ये आपली ग्रीक सम्राट सिकंदराची आणि मौर्य साम्राज्य हे थोडस तुम्हाला मी सांगणार आहे. नंतर आपण पाठाचं थोडं म्हणजे पाहूया. तर तुम्हाला माहित आहे का, इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं बरं का. सायरस नावाच्या राजाने मोठं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोम पर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्त पर्यंत पसरलेलं होतं. इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दार्युश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाब पर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. तर मग दार्युशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते बर का. दार्युशाने आपल्या म्हणजे या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते असं सांगितलेलं आहे. सम्राट दार्युशेच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली. सम्राट दार्युशने त्यांच्या साम्राज्यात सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले होते. सम्राट दारुशने बरं का दारिक नावाचे चलन लागू केले होते. त्यामुळे व्यापार करणे त्या काळामध्ये खूप सोपं झालं होतं. पर्शिपोलिस हे राजधानी शहर सम्राट दारुशेच्या काळात बांधले गेले होते. पर्शिपोलिस हे ठिकाण इराण मध्ये आहे बरं का विद्यार्थ्यांनो. तर दारिक मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण हे दिसतंय तुम्हाला, अशोक स्तंभ दिसतोय मुलांनो?
हॅलो, हो दिसतंय मॅडम. हो, ओके. आता तुम्हाला मी थोडस ग्रीक सम्राटाची सिकंदराची स्वारी थोडस सांगणार आहे आणि मग नंतर आपण पुढच्या मुख्य घटकाकडे वळूया. ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी पाहूया आपण. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. आता तुम्हाला मी आपण नकाशा पाहूया. नकाशा दिसतोय मुलांना? दिसतोय नकाशा? हो मॅडम दिसतोय. तुम्हाला मी थोडस झूम करून दाखवते. इथे तक्षशिला नावाचं एक हे आहे, स्थान आहे. तक्षशिला, मगध, पाटलीपुत्र म्हणजे आपली राजधानी जी होती ना पाटलीपुत्र, ती ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कलिंग म्हणजे अशोक सम्राटाने जे हे केलं होतं ना युद्ध, त्यावेळेला कलिंगचं युद्ध केलं होतं, ते ह्या नकाशामध्ये आपल्याला थोडस तुम्हाला पाहायला मिळेल. सम्राट अशोक. तर मग मुलांनो, सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला, म्हणजे त्या राज्यावरती आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्यांच्याशी निकराचा लढा दिला, तरीही पंजाब पर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. सिकंदर खूप मोठा राज्य होता, त्यामुळे तो अशा लढाया करण्यात त्याला म्हणजे खूप नेहमी येत होतं. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांनी फार हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. ग्रीक देशात, म्हणजे त्यांच्या कोणत्या देशात? मायदेशी देशामध्ये ग्रीक देशात त्यांना जायचं वेध लागले होते. त्यांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणे भाग होतं, कारण आपल्या जर सैन्याने आपल्याला जर साथ नाही दिली तर आपण हरणारच हे सिकंदराला माहित होतं, म्हणून त्यांना माघार घ्यावी लागली. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी, ज्यांनी ते प्रदेश जिंकले होते ना, त्यांच्या व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांनाच सत्रप असे म्हणतात. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या ना, त्यांना सत्रप असे म्हणतात. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॉबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदरांच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कला शैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कला शैलीचा उदय झाला. आणि ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्ये पूर्ण असत. तुम्हाला मी नाणी दाखवते. नंतर शेअर करते. अशा प्रकारे आपण सम्राट सिकंदराची थोडक्यात माहिती पाहिली. आता आपण मौर्य साम्राज्याची स्थापना, मेन आपला मुख्य घटक मौर्य साम्राज्य आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण चंद्रगुप्त मौर्य ह्या राजाची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. इसवी सन पूर्व 322 मध्ये चंद्रगुप्त मौर्याने आपल्या मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती. मगधचा नंद राजा धनानंद यांच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. त्यांचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने 325 च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली आणि अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये, म्हणजे मागाशी मी तुम्हाला सांगितलेलं ना, सिकंदराने अधिकाऱ्यांची, त्यांनी जे भूप्रदेश जिंकले होते त्यांची जे व्यवस्थापन करण्यासाठी जे अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती त्यांना सत्रप म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा ते घटक आलेला आहे. सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. मग नंतर सेल्युकस निकटर हा
सिकंदरांचा सेनापती होता. सेल्युकस निकेटर हा सिकंदरांचा सेनापती होता. सिकंदरांच्या मृत्यूनंतर तो बॉबिलोनचा राजा झाला. म्हणजे सिकंदरांचा मृत्यू बॉबिलोन मध्ये आपण पाहिलं मगाशी झालेला होता मायदेशी परतताना. त्यानंतर मग सिकंदराचा सेनापती सेल्युकस निकेटर झाला. सॉरी. नंतर मग त्यांच्या मृत्यूनंतर बॉबिलोनचा राजा हा सेल्युकस झाला. त्यांनी वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्यांच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. कुणी? चंद्रगुप्त मौर्याने. सेल्युकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तान, काबूल, कंदाहार, हैरात हे प्रदेश त्यांच्या साम्राज्यात सामील झाले. ह्या लढाईनंतर हे काबूल, कंदाहार, हैरात हे प्रदेश त्यांच्या साम्राज्यात सामील झाले. मेगास्थनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. राजदूत म्हणजे जे त्या काळामध्ये असे वकिलांसारखे जे आपले सर्व कामं पाहायचे त्याला राजदूत असे म्हणतात. चंद्रगुप्ताच्या मौर्यांच्या दरबारात मेगास्थनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता. तर मग आपण ही पाहिली आपण चंद्रगुप्त मौर्यांची थोडक्यात माहिती अभ्यासली. आता आपण सम्राट अशोक यांची आपण थोडक्यात माहिती पाहूया. आता आपण चंद्रगुप्तांची माहिती पाहिली. नंतर आता आपण सम्राट अशोकांची माहिती पाहूया. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्यांचा मुलगा कोण? बिंदुसार हा मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर मगध म्हणजे राज्य, मला सांगितलेलं मागच्या पाठात आपण पाहिलेलं महाजनपदे किंवा महाजनपदे म्हणजे मोठी मोठी राज्य त्यांचा म्हणजे त्याच्यामध्येच एक मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अशोक बिंदुसारच्या मृत्यूनंतर विद्यार्थी मुलांनो बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला. 273 वर त्यांनी म्हणजे सत्तेवर आला. बिंदुसार राजा होण्यापूर्वी त्यांची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. राज्यपाल होण्यापूर्वी त्यांची नेमणूक कुठं करण्यात आली होती? तर तक्षशिला. तुम्हाला मी नकाशात मागाशी दाखवलं. तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती नेमणूक. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्यांनी यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कलिंगवर स्वारी केली. बिंदुसारांनी मगधचे जे सम्राटपद आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कलिंगवर स्वारी करून कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात आहे. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. नंतर आपण मग सम्राट अशोका कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी शिलालेख, स्तंभालेख कोरवले. हे लेख ब्राह्मी लिपीत होते. हे लेख कसल्या लिपीत होते? ब्राह्मी लिपीत होते. या लेखामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख देवान प्रियदर्शी म्हणजे देवांचा प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्यांनी कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्यांचे हृदय परिवर्तन झाले. त्याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे. शिवाय सम्राट अशोकाच्या दिल्ली आणि टोपडा येथील एका लेखात वटवाघळे किंवा माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत
असे 7 निर्बंध लिहून ठेवले होते. त्यानंतर आपण थोडस लोकजीवन पाहू. स्क्रीन दिसते मुलांना तुम्हाला? स्क्रीन दिसते का? हॅलो 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 दिसते स्क्रीन दिसते? दिसते दिसते. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्व होतं बरं का मुलांना. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्व होतं. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटायला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातू काम करणे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेल्या काळ्या रंगाची आणि मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातू कामामध्ये धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान सुद्धा विकसित झाले होते. आता आपण शेवटचं टॉपिक पाहूया, कला आणि वास्तू. आता आपल्याला इथे बराबर येथील लेणे आपण तुम्हाला दिसत असेल इथे पहा, कला आणि वास्तू. तर मौर्यकालीन कला आणि वास्तू. सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेला उत्तेजन मिळालं. अशोकाने उभारलेले स्तंभ, हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्यांनी उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती आणि बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्प आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकताना आपल्याला दिसतंय. त्या स्तंभावर 4ही बाजू सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बराबर टेकड्यांवरील लेणी प्रसिद्ध आहे. हा बघा, ही लेणी बराबर येथील लेणी, ही लेणी प्रसिद्ध आहे. भारतामध्ये लेण्यामध्ये ही लेणी सर्वात प्राचीन लेणी असं याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उत्तरती कळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्य उदयाला आले. काही साम्राज्य उदयाला आल्यानंतर मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होतं. मौर्य काळानंतर राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजावून घेऊया. तर मुलांनो, मी सांगितले माहिती अभ्यास आपला पाठ अभ्यासला त्यामध्ये मौर्य साम्राज्य म्हणजे काय सांगता येईल का कुणाला? मौर्य साम्राज्य म्हणजे काय? बरं ठीक आहे. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती? मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती. आपण ह्याच्यामध्ये अभ्यासलो. अजून मौर्य राजधानी कोणती होती? पाटलीपुत्र ही राजधानी मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती. अशोकाने कोणतं तत्व स्वीकारलं हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहेत. थँक्यू.